अशोक खराची चौकशी करून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता आणि तो न केल्यामुळे आजचा हा दुर्दैवी दिवस आपल्याला बघावा लागतोय. वर्षकरण काय असतं आणि रुपाली दाखल त्या ट्रस्टवरती आहे तुमचं असं म्हणणं आहे, त्यांनी पण असं काही गुन्हा केलाय का किंवा मोहिनी वर्षकरण काय केलंय का? 58 व्हिडिओ हे पोलिसांनी मीडिया समोर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोकांनी पूजा केल्या असतील किंवा काय केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातनं दूध का दुधार पाणी का पाणी होईल. आणि जर त्या या ट्रस्टवर एवढ्या आहेत, त्या या ट्रस्टवर त्या भोंदू बाबाची एवढी बाजू घेऊन जर मीडियाची स्वतःच्या पदाचा गैरवापर करून घेत असतील तर तो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर आपण बोलूच ना. आणि समोर आल्याशिवाय मी बोलणार नाही, समोर आल्यानंतर 100% त्याच्यावर बोलेल. पण त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ आहेत ज्यांचे ते समोर येणं गरजेचं. मी तुमच्या माध्यमातून सगळ्या समस्त महिलांना विनंती करेल की या माणसाने जर तुम्हाला या देवाच्या याच्यावरनं फसवलं असेल किंवा कळत न कळत तुम्हाला या आयोगाची धमकी दिली असेल किंवा आयोगाने तुम्हाला धमकी दिली असेल तर त्याला भीक न घालता तुम्ही याच्या तक्रारी करा. त्याच्याशिवाय या भोंदू बाबा आपल्याला या महाराष्ट्रातनं संपवता येणार नाही. आघोडी विद्या आणि ज्योतिषाही या संदर्भात तर महाराष्ट्र जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे का? हो, तोही गुन्हा दाखल होणार ना. रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावं. 100% मी सांगते ना. एकतर यांनी अत्याचार केला ती जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरचे चाकणकर सह इतर ट्रस्टवाले आरोपी करणं गरजेचं आहे. आणि जादू टोना या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होतो. मग त्याच्यावर ते संविधानिक पदावर आहेत म्हणून त्यांना गुन्ह्यात घ्यायचं नाही असा कोणताही कायदा नाही. मी हे जे तुमच्या समोर बोलत आहे अत्यंत जबाबदारीने संविधानिक आणि कायद्याला जे अभिप्रीत आहे कायद्यामध्ये आहे तेच सांगत आहे. त्यामुळे चाकणकर मॅडम तातडीने महिला आयोगावरनं पाय उतार व्हा आणि जर ते पाय उतार झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तातडीने पदमुक्त करणं गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाचक्की आणि तोंड लपवायला जागा राहिलेली नाही.